हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, चविष्ट आणि खमंग भेंडीची भाजी. सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडी करून घेऊया. फोडणीसाठी एक कांदा आणि 7-8 मिरच्या चिरून घेतल्या आहेत. त्यानंतर भेंडीचे छोटे तुकडे करून घ्या. अशा पद्धतीने संपूर्ण भेंडी चिरून घेतली आहे. आता एका कढईमध्ये पाव कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते आपण या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. आणि भाजून झाल्यावरती आपल्याला या शेंगदाण्याचं कूट करायचं आहे. भेंडीची भाजी चिकट होते, तर ती चिकट होऊ नये म्हणून आपण एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतला आहे आणि हे शेंगदाणे बाजूला थंड होण्यासाठी ठेवले आहेत. आता या तेलामध्ये आपण चिरलेली भेंडी परतून घेणार आहोत. यामुळे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो निघून जातो. आता भेंडी छान परतून झाली आहे, तर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थोडेसे नारळाचे काप करून तुकडे घेतले आहेत आणि त्यामध्ये वरून आपण भाजलेले शेंगदाणे टाकणार आहोत आणि हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचे आहेत. आता आपण फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये साधारणपणे 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आपण ठेचलेला लसूण घालणार आहोत. लसूण सोनेरी झाला की त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा सुद्धा आपण तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्यानंतर चिरलेली मिरची घालायची आहे. हे सर्व तेलामध्ये छान परतून झालं की त्यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि वरून थोडीशी हळद घालायची आहे. आता आपण याच्यामध्ये परतून घेतलेली भेंडी घालणार आहोत आणि भेंडी सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. हे सर्व परतून झालं की वरून आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये ओल्या नारळाचं आणि शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते घालणार आहोत आणि ते सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून आपण त्यावरती एक स्टीलचं ताट ठेवून
मध्यम आचेवर भेंडी 5 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत. भेंडी छान शिजली आणि मसाला व्यवस्थित लागला की आपली स्वादिष्ट भेंडीची भाजी तयार. गरमागरम पोळी किंवा भाकरी किंवा वरण भातासोबत ही भाजी खायला एकदम मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.